ते त्यांचं येथे स्वागत केलं जातं आहे. विनंती करेन श्री पांडुशेठ मात्र यांना की आपण आमच्या या खारेपाट प्रीमियर लीगतर्फे हा सन्मान स्वीकारायचा आहे. तर आपण पाहतो एक सन्मान सोहळा पार पडतो इथे. जिमी 1180 संघाचे संघमालक पांडुशेठ म्हात्रे यांचं इथे स्वागत केलं जातं आहे खारेपाट प्रीमियर लीगतर्फे. नक्कीच सर आपण आलात आणि या व्यासपीठाची शोभा वाढवलीत त्याबद्दल खारेपाट प्रीमियर लीगतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण पाहतोय मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थित सामना सुरुवात होते. यावेळेस आपण पाहतोय की आजच्या या दिवसातील तिसरा खेळाडू असेल तर स्पर्धेतील पूर्ण 17वा खेळाडू आपण पाहतोय. अक्षयला सुद्धा दोषी पकडला जातोय गोलशैलीमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय की अलिबाग श्री विजेते बॉडी बिल्डर शरीर सौष्ठव आचल कडवे यांचं इथे स्वागत करतील. नरेंद्र सर मी विनंती करेन सर आपल्याला की आपण आचल कडवे यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. नक्कीच आपल्या खारेपाटासाठी आपल्या अलिबागचा अभिमान आणि शान. नक्कीच मित्रांनो आचल कडवे यांच्याबद्दल सांगायचं आपल्या मिळखत गावचे सुपुत्र आहेत आणि भारतश्रीसाठी सुद्धा ते क्वालिफाय झाले आहेत. त्यांची निवड झालेली आहे आणि अशा वेळेस आपण त्यांचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. फ्री इथं चेंडू होता. चेंडू आला होता सरळ कवर सीमारेश्वर शुभम याच्या हातात. मात्र या झेलवर काही घडत नाही आहे. एक धाव मिळते. धावत आहेत त्या 11. तर आपण पाहतोय कुंजन मॅन फ्रॉम खारपेडांबेचा हा खेळाडू आपण यावेळेस पाहतोय अक्षयचं षटक पूर्ण करण्यासाठी आलाय. नक्कीच मित्रांनो यावेळेस सुरेख चेंडू होता. महिना आता पूर्णपणे बीट होतो हा चेंडू. नक्कीच मित्रांनो आपण जर विचार केला पंचांचा तर पंचांची कामगिरी आत्तापर्यंत या स्पर्धेत सुरेख राहिली आहे. पंच सुबोध गडसे, मुन्ना पठाण सर आणि जय पवार सर. यावेळेस एक बॉल डॉट खेळून झाल्यानंतर महेंद्रदादा मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. एकेरी धाव घेऊन स्कोअरबोर्ड होतोय 12. तर यावेळेस चांगली डिलिव्हरी आपण म्हणू शकतो ती कुंजनाच्या मार्फत. जिथे भावेश आणि महेंद्रदादा ही जोडी मात्र सलामीला आली होती. दुसरं पॉवरप्लेचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय मोठे फटके मात्र आतापर्यंत येत नाहीत बॅटमधून. यावेळेस मोठा फटका येतोय काऊ कॉर्नर सीमारेषे बाहेर. बिग सिक्सर. तर षटकार आलाय. मोठा फटका आलाय कुंजनच्या चेंडू. धावफलकावर धावा लागल्यात त्या 18. सन्माननीय अमित दादा नाईक यांचं इथे आगमन होतोय. यावेळेस पुन्हा एक सुरेख फटका इम्प्रोव्हायझेशन केलं होतं. ऑफ स्टंपवर शफल झाला होता. दॅट्स अ ह्यूज. कम ऑन डीजे. नक्कीच दुसऱ्या षटकाच्या
समाप्ती अखेर आपण पाहतोय धावफलका धावा झाल्यात त्या 24. सलग 2 षटकार आले आणि आता मात्र एक चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते. जिथे संघ पहिल्या षटकात पिछाडीवर पडला असताना आपण पाहतोय पॉवर प्ले समाप्त होतोय आणि धावफलका धावा लागतात त्या 24. नक्कीच दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर म्हटलं होतं की मोठा फटका येत नाही. अशा वेळेस आपण पाहतोय भावेश मात्र सामनेसूत्र आपल्या हातामध्ये घेतो आणि सलग 2 चेंडूंवर 2 षटकार लगावतोय. नक्कीच आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक सुमधुर आवाज या समालोचन कक्षातून ऐकायला मिळणार आहे. यश मापगावकर मॅनफॉर्म मापगाव एक युवा समालोचक आपण ऐकू शकतो. त्यांचा आवाज आज त्यांच्यामार्फत धावतं वर्णन या खारेपाट प्रीमियर लीगतर्फे. तर गंधार मात्रे आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. आपल्या स्पेलमध्ये दुसरं षटक. सुरेख असा चेंडू होता, अगदी अलॉंग द कार्पेट खेळून जातो चेंडू होते. समीर मोकलच्या हातात पूर्वी एक धाव मिळते. धाव होतात त्या 26 विदाऊट लॉस. सावध संत मात्र ठोस सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती अद्याप आपल्या म्हात्रोळी या संघाकडून. येथे स्वतः कर्णधार महेंद्रदादा अजून मैदानात. महेंद्रदादा फटका चेंडू होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव मिळते. धाव होतात त्या 27. आपण जर आत्तापर्यंत अद्याप आपल्या म्हात्रोळी या संघाच्या 27 धावांचा विचार केला तर या 27 धावामध्ये भावेशच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार आत्तापर्यंत आलेत. तर भावेश चांगला फॉर्ममध्ये दिसतो आत्तापर्यंत या सामन्यात. यावेळेस गंधार मात्रे भावेशचा फॉर्म, भावेशचा तडाखा असा सुरू आहे. सरळ चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. बिग सिक्सर. कमॉन डीजे. धावा झाल्या त्या षटकारांनिशी 33. तर भावेश 3 षटकारांनिशी खेळतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू होतोय अक्षयच्या हातामध्ये. अक्षय येतोय, क्षेत्ररक्षण करत. तत्पूर्वी एकदा मिळते. मित्रांनो, हीच तर चांगली निशाणी असते चांगल्या फलंदाजाची, चांगल्या खेळाडूची. एक मोठा फटका आल्यानंतर एकेरी धाव घेऊन स्कोअरबोर्ड हालता ठेवतोय, मात्र आपल्या दुसऱ्या संघ सहकार्यासुद्धा स्ट्राईकवर आणतोय. कारण सिनियर खेळाडू आहे मित्रांनो महेंद्र दादा. नक्कीच आपल्या या खारेपाट्याचं नाव त्याने एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. तोच विश्वास आपण पाहतोय त्याच्यावर यावर्षी दाखवलाय. तो अमित नाईक यांनी त्याला कर्णधारपद दिले आणि सलग आपण पाहतोय हा षटकार लगावलाय त्याने. धावा झाल्या त्या नंतर टाकू. आता यांना बसू दे सध्या. नंतर तर नक्कीच आपण पाहतो या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवर महेंद्रदादा आपला क्लास दाखवतोय. शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू सरळ भिरकावून दिला. मिड विकेटच्या दिशेला सीमारेषेबाहेर षटकार होते. धावा होत आहेत त्या 40. 3 षटकं पूर्ण 40 धावा. बिनबाद 40. एक ठोस सुरुवात मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा. एक चांगली फलंदाजी, चांगली धावगती आपल्याला पाहायला मिळते ती दोन्ही फलंदाजांमार्फत. जिथे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा संघ काहीसा पिछाडीवर पडला होता, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक दोन्ही सलामीवीरांमार्फत आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस आपण पाहतोय की या पूर्वार्धामध्ये 6 षटकांच्या सामन्यात 3 षटकं पूर्ण होत आहेत. उर्वरित 3 षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, यासाठी तुम्हाला मी घेऊन चलतो आमचे युवा समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. ओव्हर टू यश मापगावकर.
असेल समजा तो फक्त तिकडे माणसाला द्यायला लागतं. निशांत पाटील लोणकर. धन्यवाद निशांत सर. लोणकर यांचा आवाज आपण आतापर्यंत पाहिला. एक जबरदस्त समालोचनाची धुरा त्यांनी आजच्या दिवसामध्ये सांभाळल्या आणि मी मैदानावरती वळतोय. पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी यश मापगावकर आजच्या समालोचनाला सुरुवात करतोय. प्रथमतः सन्मान्य अमितजी नाईक यांच्या सौजन्याने आयोजित खारेपाट प्रीमियर लीग मध्ये सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतोय. खारेपाट प्रीमियर लीगचे दुसरे पर्व आपण अनुभवतोय आणि मैदानावरती वळतोय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकाचं गणित जर आपण पाहिलं तर धावफलकावरती आतापर्यंत धावा नोंदवल्या गेल्यात 40 धावा. बिनबाद 40. पहिला चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उभा आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलाय. व्हॉट अ फंटास्टिक रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही फलंदाज आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानावरती क्रीजचा वापर केलाय. त्यांच्यामध्ये असलेला आय कॉन्टॅक्ट आणि कोऑर्डिनेशन याच्या मदतीने धावफलकावरती 2 धावा नोंदवल्या गेल्यात. उत्साह तरुणाईचा खारेपाट प्रीमियर लीग. यावेळेस हेलिकॉप्टर लँड केला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं ठरलंय. व्हॉट ऑन अ फंटास्टिक फील्ड एफर्ट. त्याच्या प्रयत्नांसाठी आउट ऑफ द मार्क्स. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ज्या पद्धतीने हेलिकॉप्टर लँड केलं होतं. महेंद्रसिंग धोनी याचा ट्रेडमार्क शॉट म्हणजेच हेलिकॉप्टर शॉट. मैदानावरती जबरदस्त पद्धतीने प्रथमतः फलंदाजी करताना आद्य सप्लायर्स मात्रोळी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक समोर आहे. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर उभा आहे. जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत निश्चितच धावफलकावरती एकेरी धावांपासून वंचित राहणार नाहीयेत. आतापर्यंत एक चांगली आणि ठोस सुरुवात ही मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी आलेला वेदांत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. व्हॉट ऑन अ फॅन्टास्टिक कॅच. कम ऑन डीजे मास्टर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. जिमी 11 80 दास हे संघ मालक यांच्याकडून या विकेटसाठी या कॅचसाठी विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आपण मैदानावरती बोलतोय. वेदांत हा एक तरुण खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी हे 500 रुपयांचं पारितोषिक म्हणजेच मैदानावरती आपण पाहतोय ज्या पद्धतीने पहिली विकेट ही मैदानावरती आतापर्यंत दाखल झाली. ज्या पद्धतीने गोलंदाजाने एक मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजाला गारद करण्याचा प्रयत्न केला. मैदानावरती त्याची विकेट ही अतिशय महत्त्वपूर्ण होती कारण आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून जर आपण धावा पाहिल्या तर 14 धावांवरती खेळत होते सन्माननीय महेंद्रदादा आणि धावफलकावरती आलेली ही पहिली विकेट आपण पाहतोय गोलंदाज वेदांच्या नावावरती. त्याच्या वयाविषयी पाहायचं झालं तर अतिशय कमी वयाचा गोलंदाज आहे आणि मैदानावरती वयाला महत्त्व नाही. ना पद बडा ना कद बडा, मुसीबत में जो साथ खडा वो सबसे बडा, असा गोलंदाज मैदानावरती वेदांत. जबरदस्त पद्धतीने त्याने मॅचमध्ये कमबॅक केलाय. राईट आर्म अराउंड द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतो पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेला. पंचांचा जरूर इशारा आला. यस इट इज इट्स ऑन वाईट डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22चा अवलंब हा मैदानावरती केला गेलाय आणि याच कारणामुळे मैदानावरती आलेला हा अवांतर चेंडू आपण पाहतोय.
वेदांचं षटक जर आतापर्यंत आपण हाताळलं तर अतिशय जबरदस्त पद्धतीने त्याने कोणत्याही फलंदाजाला रूम दिला नाही आहे आणि ज्या पद्धतीने त्याने फलंदाजांना रोखून धरलं आहे आणि एक विकेट ही अशा नावावरती त्याने प्राप्त केली आहे, त्यामुळे वेदांचं कौतुक हे मैदानावरती करावं लागेल. यावेळेस चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली येतोय निश्चितच धावफलकावरती पुन्हा एकदा एकेरी धाव नोंदवली जाते. हे षटक आपण जर आतापर्यंत पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघानं या मॅचमध्ये कमबॅक केलंय आणि आम्ही या मॅचमध्ये देखील आहोत असं त्यांनी मैदानावरती दाखवून दिल्याचं चित्र हे आपण वेदांच्या मार्फत पाहतोय. यावेळेस मात्र जबरदस्त हिट लॉंग ऑनच्या हातामध्ये, जबरदस्त झेल डीपला नेत्रदीपक फटका. कमावून दीजे मास्टर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. मी म्हटलं होतं की वयाला महत्त्व नाही आहे. वयाच्या 16व्या वर्षी सचिनजी तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आपण पाहिलं द रेस्ट वॉज द हिस्ट्री. त्यामुळे वेदांचं हे षटक त्याने पहिलीच विकेट खारेपाट प्रीमियर लीगमध्ये जी मिळवली ती म्हणजे महेंद्रदादांची. त्यामुळे त्याचा हा अनुभव त्याला निश्चितच त्याच्या फ्युचरमध्ये क्रिकेट करिअरमध्ये एक उभारी देणारा ठरणार आहे, यामध्ये कोणतीच शंका नाही आहे. आणि कॅचविषयी बोलायचं झालं तर क्षेत्ररक्षकाचं नाव होतं. धावफलकावरती धावा लागल्यात 47 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण अतिशय जबरदस्त झेल त्यांनी मैदानावरती टिपलाय. आदित्य आणि ही जिमी 1180 संघ मालक यांनी या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि ज्याने झेल टिपला त्याच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. त्याच्यामुळे अलिबागमध्ये पैसा उडतो तो फक्त खेचता आला पाहिजे. आपण मैदानावरती वळतोय. 27 धावा फलकावरती लागल्यात. 47 रन्स ऑन अ स्कोरबुक फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. शुभम गोलंदाजी करण्यासाठी आलाय. खारेपाट प्रीमियर लीगचं हे दुसरं वर्ष आपण अनुभवतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय क्विकर वन पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, फलंदाज असफल ठरलाय आणि या चेंडूवरती कोणती धाव ही मैदानावरती घेतली जात नाहीये. इट्स ऑन अ डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर शुभमचा अफलातून पाहायला मिळतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू हा मैदानावरती आलाय आणि शुभमचं हे होम पिच असल्या कारणानं या मैदानाचा कानानी कोपरा त्याला माहीत आहे कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने फील्ड सजवायची, कोणत्या पद्धतीचे चेंडू या मैदानावरती टाकायचे आणि त्याच पद्धतीने आपल्या क्षेत्ररक्षकांना कोणत्या फील्ड पोझिशनला उभं ठेवायचं. यावेळेस मात्र स्लो परफन पद्धतीचा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर बिहाइंड द विकेट स्ट्रोक. कमान डीजे मास्टर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. वेरेगावच्या पायथ्याशी असणारं आई एकवीराचं ते देऊळ आणि सर्वांचं श्रद्धास्थान असं जबरदस्त गीत वाजवल्याबद्दल धन्यवाद डीजे. एक षटकार जरूर आपण पाहतोय. 2 निर्धाव चेंडू नंतर आलेला हा षटकार म्हणजेच मैदानावरती फलंदाजाने केलेलं कमबॅक. यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला. बॅक टू द पवेलियन. इट्स ऑन अ बिग विकेट डाऊन.
धन्यवाद डीजे मास्टर. आपण मैदानावरती पाहतोय ज्या पद्धतीने या खेळाला सुरुवात झाली होती, बिनबाद 40 आणि 40 धावांवरती पहिली विकेट आपण पाहिली आणि त्यानंतर या मॅचमध्ये आद्य सप्लायर्स मात्रोळीला कुठेतरी विचार करावा लागेल, कारण धावसंख्येबद्दल पाहायचं झालं तर आतापर्यंत धावफलकावरती 53 धावा नोंदवल्या गेल्यात. आता जो झेल टिपला त्यासाठी संघ मालक सन्माननीय पांडुरंगजी म्हात्रे शिरवली यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक झेल टिपणाऱ्यासाठी आणि जी विकेट ज्या गोलंदाजाने घेतली त्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक हे दिलं गेलं आहे. यावेळेस कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा अशा पद्धतीने मैदानावरती स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत मैदानावरती गोलंदाजी केली आहे, एक षटकार आल्यानंतर एक विकेट मैदानावरती पाहायला मिळते आणि त्यानंतर आलेली ही एकेरी धाव, त्यामुळेच मैदानावरती धावसंख्येमध्ये बदल हा केवळ एकेरी धावेने 54 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस मात्र क्रिकेटच्या परिभाषेमधील सबमरीन चेंडू पडल्यानंतर चेंडू पाणबुडीसारखा खाली राहतोय आणि याच कारणामुळे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये या चेंडूला सबमरीन असं म्हटलं जातं. 5 षटकांची सांगता धावफलकावरती आपण पाहतोय. 54 धावा धावफलकावरती आल्यात. 54 रन ऑन स्कोर बुक फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. व्हॉट ऑन अ फॅन्टास्टिक मॅच. दोन्ही 54 धावां आतापर्यंत धावफलकावरती स्कोर केल्या गेल्यात. ज्या पद्धतीने मैदानावरती खेळाला सुरुवात झाली, मात्र असं कुठेतरी म्हटलं जातं अंत भला तो सब भला. ज्या पद्धतीने ठोस सुरुवात झाली, पाया रचला गेला, मात्र मनोरा कशा पद्धतीने रचला जाईल हे देखील फार महत्त्वाचं. सन्माननीय अमितजी नाईक यांच्या सौजन्याने आयोजित खारेपाट प्रीमियर लीग वर्ष दुसरे यामध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तरुणाईला एका चांगल्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ही लीग जरूर आयोजित केली गेली आहे. यावेळेस मात्र मोठा फटका डीप स्कोर लाईक बाउंड लाईनच्या वरून चेंडू सीमा पार षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. मी विनंती करणार आहे की जर चेंडू आपल्यापर्यंत सीमारेषेच्या बाहेर तुमच्या नजरेमध्ये आला असेल तर त्वरित तो मैदानावरती पाठवा, जेणेकरून आपला वेळ वाचेल. टाइम इज द मनी. पैशापेक्षा वेळेला फार महत्त्व. मैदानावरती आपण पाहतोय प्रेशर रिलीजिंग स्ट्रोक खेळताना फलंदाजाच्या बॅटमधून एक जबरदस्त अटॅकिंग स्ट्रोक, द एक्सप्लोजिव्ह स्ट्रोक आपण मैदानावरती पाहतोय. वेदांत कमबॅक करणार का? यावेळेस मात्र फलंदाजाला 4 मुंड्या छेद केलाय. मी म्हटलं होतं ईट का जवाब पत्थर से देना हे मैदानावरती जरूर सुरू असतं. सडेतोड उत्तर दिलं गेलंय आणि गोलंदाजाने फलंदाजाला यावेळेस प्रश्न विचारलाय. व्हॉट ऑन अ फॅन्टास्टिक बॉलिंग एफर्ट. पहिल्या चेंडूवरती फलंदाज हवी तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज हवी. राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस मात्र क्विकर वन पद्धतीचा चेंडू स्ट्राईक घेतली जाते का हे आपण मैदानावरती पाहतोय. स्ट्राईक मात्र रोटेट होत नाहीये, मात्र फलंदाज बाद झालाय. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये इट्स ऑन रन आउट स्वरूपामधील विकेट आपण मैदानावरती पाहतोय. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये वयाला महत्त्व नाही आहे. तुमच्याकडे जर पोटेन्शियल असेल, तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल, तुमच्याकडे ती क्षमता असेल तर तुम्ही मैदानावरती मैदान हालून ठेवू शकता. वेदांत. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती बॅटची कडा लागली आहे आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. आई एकविरेचा आशीर्वाद दोन्ही संघांच्या बाजूने जरूर आहे. मात्र जे म्हणतात ना, तुम्ही जर प्रयत्न केलेत तर प्रयत्नांती परमेश्वर. त्यामुळे वेदांचं कौतुक करावं तितकं थोडं. जिमी 11 80दा संघ मालक सन्मान्य पांडुरंगजी म्हात्रे यांच्याकडून मागच्या विकेटसाठी आणि या विकेटसाठी टोटल 1000 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय. वळतोय मैदानावरती वेदांचा मारा. हा अतिशय तिखट मारा आपण मैदानावरती पाहतोय. राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू ने टाटा बाय बाय केलाय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. आतापर्यंत सर्व काही चांगलं चाललेलं असताना दुधाच्या भरलेल्या ग्लासमध्ये साखरेऐवजी मिठाचा खडा पडावा असा षटकार आपण मैदानावरती पाहतोय. वेदांत या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जरूर केली आहे. यावेळेस मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमा पार चौकात. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावफलकावरती 71 धावा आल्यात. 72 धावांचं लक्ष हे सामोरे ठेवलंय. 6 षटकांचे सामने खूपदा कमीच वेळा पाहायला मिळतात. अलिबाग टेनिस क्रिकेट हे अतिशय क्विक क्रिकेट, झटपट क्रिकेट झालंय. त्याच्यामुळे आपण एका षटकाची फायनल देखील पाहिली आहे. त्यामुळेच खारेपाट प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे की आपल्यामधील सर्वोत्कृष्ट खेळ हा त्यांना 6 षटकांमध्ये दाखवता येऊ शकतो. त्यांच्याकडे तो वेळ आहे. जर ते मैदानावरती थांबले तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्यामधील जो खेळ हा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न हा खारेपाट प्रीमियर लीगमध्ये केला गेला आहे. सॉरी, चुकीची दुरुस्ती करतोय. थोडीशी स्कोरिंग करताना चूक झाली आहे. 70 धावा या धावफलकावरती आल्यात आणि 71 धावा या करायच्या आहेत. त्यामुळे 6 षटकांमध्ये तुम्हाला या मैदानावरती 71 धावा कराव्या लागतील. ज्या पद्धतीने खेळाडू मैदानावरती जात आहेत त्यांचं देखील एक शिस्तबद्धपणा आपण मैदानावरती पाहतोय. ज्या पद्धतीने खारेपाट प्रीमियर लीगचं आयोजन केलं आहे त्यासाठी सन्मान्य अमितजी नाईक असतील, त्यांची पूर्णतः टीम असेल, त्या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करेन. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलं आहे अलिबागमध्ये अशा पद्धतीचे सर्वसामान्य खेळाडूंसाठी सामने आयोजित करणं आणि त्यांचा खेळ हा अलिबाग तालुक्यापर्यंत सीमित न राहता यूट्यूबच्या माध्यमातून सर्व देशामध्ये पसरवण्याचं काम हे आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. गेले 4 दिवस ही टुर्नामेंट सुरू आहे आणि आजचा स्पर्धेचा हा 5वा दिवस आपण अनुभवतोय. आणि जबरदस्त आयोजन आणि नियोजनाची आपण पर्वणी आपण जर पाहिली तर निलेश दादा असतील, त्यांनी आज समर्थनाची संधी मला दिली, त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि मैदानावरती बनणार आहे 6 षटकांमध्ये तुम्हाला 71 धावा करायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाची रणनीती काय आहे, प्रत्येकाची स्ट्रॅटजी काय आहे, मैदानावरती उतरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करणारे कोणते 2 फलंदाज येतील, मैदानावरती आल्यानंतर पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायची, या विकेटवरती कोणता फलंदाज कशा पद्धतीने सुरुवात करतोय, कोणता फलंदाज रिस्क घेणार. कारण मैदानावरती आपण पाहतोय 360चं हे मैदान अलिबाग तालुक्यामध्ये असे काही मैदान आपण पाहायला मिळतो. त्या मैदानावरतील असे बऱ्याचशा मैदानापैकी हे अतिशय जबरदस्त मैदान आपण अनुभवणार आहोत. क्रिकेटचा थरार आणि मैदानावरती मी विनंती करतोय दोन्ही पंचांना की सामन्यामध्ये कोणताही विलंब न दवडता हा सामना त्वरित सुरू करायचा आहे. एकाहत्तर धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच
जिमी 1180 संघ त्याचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करतोय हे पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय लोणगारमधील एक बुलंदाबाज निशांतजी पाटील यांच्याकडे. ओव्हर टू निशांत सर, धन्यवाद. तर आपण पाहतोय, धन्यवाद यश मापगावकर यांच्यामार्फत आपण त्यांचा आवाज ऐकला होता. चांगलं समालोचन, चांगलं धावतं वर्णन आपण ऐकलं. तर आपण पाहतोय पूर्वार्ध झाला या सामन्याचा. जिमी 1180 आद्य प्लेयर्स मात्रोळी. तत्पूर्वी 71 धावांचं आव्हान सलामीला आलाय फलंदाज अक्षय. तर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला कुंजन. तर गोलंदाज महेंद्र दादा आणि महेंद्र दादाच्या पहिल्या चेंडूवर अक्षय लगावतोय वन बाउन्स चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नक्की मित्रांनो, आपण पाहतोय या मैदानामध्ये बक्षिसांची खैरात होताना दिसते. जिमी 80 संघाचे संघमालक यांनी ते पारितोषिक लावले. प्रत्येक षटकार चौकारासाठी सर्व फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक. दुसरा चेंडू होता, कमबॅक डिलिव्हरी होती, मात्र यावेळेस स्वैर मारा करतो महेंद्र दादा. धाव होतात त्या 5. मित्रांनो, आपण जर या 6 षटकामध्ये 71 धावांचा विचार केला तर सरासरी 11.83ची षटकामागे. यावेळेस आपण पाहतोय स्वैर चेंडू. तर चांगली सुरुवात म्हणायला लागेल ते आत्तापर्यंत जिमी 80 संघाची. येथे अक्षय चांगला फटकावतोय, चेंडू गेला तर क्षेत्ररक्षकाच्या हातात. काऊ कोणाच्या दिशेला, क्षेत्ररक्षक विशाल म्हणजे राजा अगदी ढिसाळ कामगिरी करतोय. खराब कामगिरी, सुमार कामगिरी. एक सोपा लॉलीपॉप झेल मित्रांनो म्हणू शकतो होता आणि तो झेल मात्र घेण्यात अपयशी ठरलाय तो राजा. एक जीवदान मिळते त्या अक्षय सारख्या तडाखेबंद फलंदाजाला. मित्रांनो, अक्षय एक नावाजलेला फलंदाज आहे. जय गणेश पानतवणे संघाचा हा फलंदाज यावेळेस आपण पाहतोय जिमी 1180 संघाकडून सलामीला आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक चेंडू अवांतर आणि दुसऱ्या चेंडूवर एक संधी निर्माण झाली होती. जवळजवळ पूर्णच झाली होती संधी आणि अशा वेळेस ही संधी गमावली ती विशाल आणि राजाने. मित्रांनो, झेल सुटणं कितपत महाग असतं ते एकच व्यक्ती सांगू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा एक संधी, पुन्हा झेल घेतला जातो यशस्वीरित्या रघुकडून, राजाकडून. थँक्यू डीजे. तर आपण पाहतो की 71 धावांचा पाठलाग करताना 7 धावसंख्येवर पहिला गडी गमावलाय झेलबाद स्वरूपात अक्षयसारखा फलंदाज. जेथे राजा, मित्रांनो, अलिबाग तालुक्यात टेनिस क्रिकेटचा विचार केला तर राजा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. कोण विसरेल राजाचा तो झेल. कारण जी पहिली नाईट टुर्नामेंट झाली होती जिराटच्या मैदानामध्ये 2018च्या 17मध्ये, तिथे अप्रतिम झेल टिपला होता आणि ती स्पर्धा यूट्यूब मार्फत आपण पाहिली होती. असा राजा यावेळेस एक सोपा झेल घेतोय आणि जे काहीसं आव्हान निर्माण केलं होतं पहिल्या चेंडूवर चौकार लगावून अक्षयने ते मात्र परतवून लावलं या षटकामध्ये. तर महेंद्रदादा सफल होतोय या षटकात. नक्कीच महेंद्रदादा 6 प्रकारचे 6 चेंडूमध्ये वाकबगार असलेला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, जुना जाणता खेळाडू, ज्यांना या अलिबाग तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये मोठं केलं आहे असा महेंद्रदादा यावेळेस आपण पाहतोय स्वतः कर्णधार, कॅप्टन, लिडिंग फॉर दी फ्रंट म्हणू शकतो यावेळेस आपण गोलंदाजी मार्कवर. तर त्याच्यासमोर आव्हान असेल ते म्हणजे खारपेडांब्याचा हा खेळाडू यावेळेस मैदानात जिमी 1180 संघासाठी 71 धावांचं आव्हान पार करण्यासाठी आपण पाहतोय कुंजन. यावेळेस सुरेख फटका होता, कॉट अँड बॉलची संधी होती.
मात्र मित्रांनो तितकं सोपं नसतं आपल्या फॉलो थ्रूमध्ये झेल घेणं किंवा चेंडू अडवणं, कारण एक तेच स्तरावर फटका होता. यावेळेस चेंडू होते लॉंग ऑफ सीमारेषेवर, तत्पूर्वी एक धाव मिळते. तर वन डाऊन बॅट्समन रघुनाथ माळी. नक्कीच मित्रांनो एक मोठं नाव आहे अलिबाग टेनिस क्रिकेटमधलं. अगदी 20 ते 22 वर्षाचा टेनिस क्रिकेटचा अनुभव. तर अनुभव समोर सामना असेल तो अनुभवाचा. नक्कीच दोन्ही नवखर गावचे एक खेळाडू यावेळेस सामना करतायत या खारेपाट प्रीमियर लीगमध्ये. पहिला चेंडू होता, अरे चेंडूची पडताळणी करताना सन्मानजनक पद्धतीने खेळून काढतोय. आपलं वैयक्तिक खातं उघडतं एका धावेनिशी. धाव होत आहेत त्या 9. तर 6 षटकामध्ये 71 धावांचं आव्हान, 36 चेंडूमध्ये 71 धावा. षटकाच्या सुरुवातीला 11.83ची सरासरी आणि अशा वेळेस आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर लावल्यात आणि एक गडी गमावला आहे. अक्षयच्या स्वरूपात यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोथ्रूमध्ये आपल्याला पाहायला मिळते महेंद्रराजा मार्फत. ते षटक येथे संपते 1-10. 71 धावांच्या दिशेने वाटचाल करताना जिमी 11 80 धावा संघ. तर आपण पाहतोय दोन्ही संघ मालक आपल्या संघांचा खेळ अगदी जवळून पाहताना जिमी 11 80 धावा संघाचे संघमालक पांडुशेठ म्हात्रे. तर आपण पाहतोय आद्यास आपल्या म्हातुर्य संघाचे संघमालक सन्मान्य अमितजी नाईक हे सुद्धा आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित आहेत. आणि अशावेळी आपण पाहतोय मनोज होते दुसरं षटक घेऊन. तर पॉवर प्लेचं दुसरं षटक मनोज मोकल. एक अनुभवी गोलंदाज आहे. जय शिरोबा चिंचोली या संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू यावेळेस आपण पाहतोय आद्य सप्लायर्स माथरोळी संघाचा कडून गोलंदाजी धुरा सांभाळताना. तर समोर तितकाच विस्फोटक फलंदाज आहे मित्रांनो कुंजनचं. या मैदानामध्ये 52 धावांचं एक अर्धशतकसुद्धा आलं होतं 2019च्या मोसमामध्ये अमरशक्ती खारपाड्यामध्ये आयोजित चषकामध्ये. तर तोच कुंजन यावेळेस ऑन स्ट्राईक. मनोज राईट आर्म राऊंड विकेट. चांगला फटका होता. सरळ चेंडू भिरकावून दिला आहे स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने. लाफ्टर शॉट आणि अशा प्रकारे आहे तो चौकार. 1 बाउन्स सीमा ओव्हर द रोप. तर एक चांगला फटका आपण पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजा सरळ डोक्यावरून चेंडू भिरकावला होता. 1 बाउन्स सीमारेषेबाहेर. धावसंख्या झाली आहे 14. 1-14. तर मनोज राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय सुरेख असा फटका. चेंडू सरळ भिरकावून दिलाय. अगदी कॅमेरामॅनच्या डोक्यावर जाऊन चेंडू जातोय आढळतोय. हा येतोय मोठा षटकार. धावत आहेत त्या 20. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर आपण पाहतो जिमी 11 संघाचे फलंदाज षटकार चौकार लगावतात आणि प्रत्येक षटकार चौकारासाठी पांडुशेठ माटरे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक इकडे जमा होतोय. तर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय कुंजन. यावेळेस चांगला फटका खणून काढला होता. 1 बाउन्स जातोय व्यासपीठाकडे. हा येतोय चौकार. तर दुसरं षटक पॉवर प्लेचा प्रगतीपथावर असताना आपण विचार करतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारचा फायदा उचलायचा असतो इनफिल्डचा, आणि ते दाखवून सुद्धा देतोय आपल्याला यावेळेस कुंजन. जेथे 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि त्याचा फायदा पूर्णपणे उचलतोय. इनफिल्ड क्रॉस करताना दिसतो. यावेळेस चांगला फटका. चेंडू होते लॉंग ऑन सीमारेषेवर.
कल्पेश येतो, क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एकदा मिळते. फुलटॉस चेंडू होता, एक निमंत्रण होतं, मात्र चेंडू बॅटवर पूर्णपणे आला नव्हता. तो कुंजन याच्या फटका फसला होता. मात्र तत्पूर्वी एकदा मिळते. धाव होत आहेत त्या 25. 1-25. 71 धावांचा पाठलाग करतोय. आपण विचार केला तर दुसरं षटक अद्याप सुद्धा प्रगतीपथावर. पॉवर प्लेचे षटक मनोजाच्या मार्फत. यावेळेस मात्र आपली गोलंदाजीची दिशा बदलली होती. मात्र गोलंदाजी लाईन खराब. पुन्हा एक चेंडू अवांतर येतोय. धाव होत आहेत त्या 26. राईट आर्म ओव्हर द विकेट. मनोजचा चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑफ स्टंप यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू रघुनाथ माळी पूर्णपणे बीट होते. निर्धाव चेंडू येतोय या षटकामध्ये. तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं अवघ्या 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या तुलनेत किंचितसं महागडं असं षटक आत्तापर्यंत आपण मनोजाच्या मार्फत पाहतोय. येथे एक चांगला फटका 30 यार्ड सर्कलमध्ये येतोय. मिड ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. निर्धाव चेंडू, अंतिम चेंडू हा. 2 षटकं पूर्ण. 26 धावा आणि 1 फलंदाज बाद. तर 26 धावा फलकावर लागल्यात. नक्कीच आपण पाहतोय या खारेपाट प्रीमियर लीग पर्व दुसरेमध्ये आपण तिन्ही पंच पाहिले, ज्यांची 4थ्या दिवशीसुद्धा कामगिरी चांगली पाहायला मिळते मैदानात. पंच सुबोध गडसे मुंबई लालबागवरून आलेले पंच आहेत. तर आपण पाहतोय मुन्ना पठाण आणि जय पवार सर. एक चांगली कामगिरी आपण पंचांची मैदानात पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय मुन्ना पठाण सर लेग अंपायरच्या भूमिकेत, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत जय पवार सर. यावेळेस महेंद्रदादाचा चेंडू आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळताना चेंडू हवेत येतोय. क्षेत्ररक्षकचा प्रयत्न काही अंशी तोकडा पडताना दिसतोय. चेंडू ते लॉंग ऑन सीमारेषेवर 1 बाउन्स चौकार. धावत आहेत त्या 30. तर आपण पाहतोय की पॉवर प्ले समाप्त झाला आहे. मात्र तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कुंजनच्या बॅटमधून चौकार येतोय. पुन्हा एक चांगला फटका. मात्र यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. अवघी एक धाव मिळते. मित्रांनो, चांगल्या फलंदाजी ही तर निशाणी असते की एक मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल घेऊन स्कोअरबोर्ड तर हलता राहतोच, मात्र आपला साथीदार ह्यालासुद्धा स्ट्राईक मिळते. कारण अगर आपण विचार केला तर खूप वेळ जर एखादा फलंदाज स्ट्राईकपासून वंचित राहिला तर कदाचित त्याचं कॉन्सन्ट्रेशन बिघडत असताना अशा वेळेस आपण पाहतोय कुंजन चांगला खेळ दाखवताना एक चौकार आल्यानंतर एक सिंगल घेतोय आणि रघुनाथ माळीला स्ट्राईकवर आणतोय. धावत आहेत त्या 31. तर नक्कीच आपण विचार केला तर महेंद्रदादा एक अनुभवी गोलंदाज यावेळेस क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करताना हा चेंडू अचूक टप्प्यावर मात्र मारा करतोय. तत्पूर्वी एकदा मिळते रघुनाथला. धावत आहेत त्या 32. नक्कीच एक कॅल्क्युलेट क्रिकेट आपल्या मैदानात पाहायला मिळते, जिथे 71 धावांचं लक्ष पार करताना जिमी 11 80-10 हा संघ चांगली खेळी साकारली आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी. या चेंडूवर मात्र आपण विचार करतोय की डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनला होता. अवे फ्रॉम द बॉडी जाणारा चेंडू पूर्णपणे बीट होते तो कुंजन. महेंद्रदादा एक चतुर गोलंदाज आहे मित्रांनो. अगदी 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्यात वाकबगर गोलंदाज. यावेळेस आपण पाहतो की फास्टर 1 चेंडू होता, तेच तर चेंडू
अगदी डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच चेंडू आता यष्टिरक्षकाच्या हातात. कुंजन पूर्णपणे बीट होतोय. सलग 2 चेंडू निर्धाव. आता मात्र काहीसा दबाव असेल तो कुंजनवर. धावा झाल्यात त्या 32. पुन्हा एक स्लोअर वन. यावेळेस चांगला पीक केला होता चेंडू आणि सरळ फेकून दिला तो सीमारेषेबाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. तर 3 षटकं पूर्ण, 38 धावा आणि 1 फलंदाज बाद. या आत्तापर्यंत सामन्यांमध्ये कामगिरी आहे जिथे 71 धावांचा पाठलाग करतोय. तर नक्कीच याबरोबर 3 षटकामध्ये काय घडते काय बिघडते तोपर्यंत आपण पाहतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानात होतोय. मी तुम्हाला घेऊन चलतो यश मामगावकर यांच्याकडे. ओव्हर टू यश मामगावकर. धन्यवाद निशांत पाटील सर. अतिशय चांगलं समालोचन तुमच्या मार्फत हे ऐकायला मिळालं. आणि आतापर्यंत आपण सामन्यामध्ये जर स्कोर्सबद्दल पाहायचं झालं तर धावफलकावरती धावा लागल्यात 38 धावा. विकेटविषयी बोलायचं झालं तर आतापर्यंत एक मात्र विकेट ही त्यांना मिळवता आले आणि जबरदस्त चांगली सुरुवात म्हणावी लागेल. कारण 6 षटकांमध्ये तुम्हाला 71 धावा करायच्यात. जिमी 11 80 संघ आणि ज्या पद्धतीने लेफ्ट हँड बॅट्समन त्याने आतापर्यंत मैदानावरती फलंदाजी केली आहे ज्याचं नाव आहे कुंजन. याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार यांच्या मदतीने तो वैयक्तिक 28 धावांवरती खेळतोय. आणि मॅचमध्ये रोमांच हा पाहायला मिळणार यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. मैदानावरती बोलतोय राजा गोलंदाजी करण्यासाठी आलाय. अलिबाग तालुक्यामधील एक अष्टपैलू खेळाडू ज्याच्याकडे गोलंदाजीमध्ये असणारी क्षमता आणि त्याचबरोबरीने फलंदाजीमध्ये असलेली आक्रमकता आपण बऱ्याचदा पाहिली. मॅच फिनिश करताना त्याचा एक प्रमुख रोल आपण बऱ्याचदा पाहिलाय. एका चेंडूवरती 6 धावांची गरज असताना राजाने त्या मॅचमध्ये लगावलेला तो षटकार हा प्रत्येक रसिक प्रेक्षकांना माहिती आहे. यानंतर होणारा सामना जरूर अनाऊन्स करेन. राईट आर्म ऑफ द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय राजा. यावेळेस आपण पाहतोय क्विक कर्वन पद्धतीचा चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण स्वतःच करताना पाहायला मिळालाय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने फील्ड केलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र एकेरी धावा आपण पाहतोय. जर तुम्हाला 71 धावा करायच्या असतील तर कुंजलला मोठी खेळी साकारावी लागेल. कारण आतापर्यंत तो मैदानावरती उभा आहे. त्याने मैदानावरती षटकार 2 लगावले 2 चौकारांच्या मदतीने. तो आतापर्यंत एक जबरदस्त आणि चांगली इनिंग साकारण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. 28 या धावांवरती खेळताना आपल्याला कुंजन पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. 360चं हे मैदान आणि या मैदानावरती त्याने आतापर्यंत धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला आहे. वळतोय मैदानावरती राजाचं हे षटक प्रगतीपथावर सुरू आहे. यावेळेस जबरदस्त हिट आणि चेंडू येतोय सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देण्यासाठी. इट्स ऑन अ ह्यूज अँड हँडसम. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावफलकावरती 45 धावा आल्यात. मी म्हटलं होतं कुंजनचं मैदानावरती टिकला तर तो मैदानावरती षटकारांचा पाऊस पडेल. फॅन्टास्टिक 6 सेकंड इन रो. थँक्यू सो मच डीजे मास्टर. याला म्हणतात क्लास. आतापर्यंत कुंजनच्या खेळीमध्ये जर आपण पाहिले
तर हा आलेला चौथा षटकार आपण पाहतोय. जिमी 11 संघमालक अतिशय खुश आहेत आणि पांडुरंगजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लगावलंय आणि या 2 षटकारांसाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक हे जमा झालंय. त्यामुळे जबरदस्त खेळाल तर जबरदस्त पैसे कमवाल हा देखील मंत्र आपण आजच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अनुभवतोय. वळतोय मैदानावरती राजा, यावेळेस कमबॅक करणार का? राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न अगदी सफल एक्झिक्युशन राजाच्या मार्फत केलाय. कारण राजाकडे देखील तो अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. तुमच्याकडे अनुभव असेल, जितका मोठा अनुभव तितकाच चांगला परफॉर्मन्स हा मैदानावरती तुम्ही देत असता. यावेळेस मात्र एलिव्हेशनची कमी आणि जबरदस्त झेल हा मैदानावरती टिपलाय. अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न, 40 धावांची खेळी संपुष्टात आली आहे आणि कुंजन बॅक टू द पॅव्हेलियन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे, कारण एक अफलातून खेळ ही मैदानावरती साकारलाय. ज्या पद्धतीने तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावफलकावरती 51 धावा लागल्यात आणि त्यावेळेस कुंजनची ही विकेट अतिशय महत्त्वपूर्ण मॅचमध्ये ठरते आहे. एक ब्रेक थ्रू जरूर मिळून दिलाय राजाने. मी म्हटलं होतं कमबॅक जरूर करणार, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. अमित नाईक यांचं हे गीत एक जबरदस्त माणूस, एक चांगला माणूस, माणूस की जपणारा माणूस, आणि त्यांच्याविषयी जरूर मी बोलणार आहे. त्याआधी मैदानावरती वळतोय. येणाऱ्या 13 चेंडूंवरती 20 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स. हा सामना दोन्ही तराजूंमध्ये समतोल तोलला गेलाय. 50-50. द मॅच इज इक्वल. जर मैदानावरती तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्याकडे हुकमाचा एक्का पाहिजे, आणि तो हुकमाचा एक्का कोण ठरणार हे आपण पाहतोय. जिमी 11 80-10 विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर करतोय, पण राजा त्याच्यामध्ये असणारा मोठा अडथळा. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस मात्र मैदानावरती बॅक टू बॅक सेकंड विकेट. राजा ऑन द फायर. धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय जबरदस्त गीत आजच्या दिवसामध्ये संगीत नियोजनाच्या मार्गातून आपण पाहतोय. डीजे मास्टरचं नाव डीजे मास्टर आशू. धन्यवाद. अतिशय जबरदस्त गीत तुमच्या मार्फत आम्हाला ऐकायला मिळतं. येणाऱ्या 12 चेंडूंवरती 20 धावांची गरज. क्या इस मैच को जीत पाएंगे जिमी 11? क्या इस मैच को बचा पाएंगे आद्य सप्लायर्स मात्रोली? बहुत ही बढ़िया और जबरदस्त मैच इस खारेपाट प्रीमियर लीग सीजन 2 में. मी म्हटलं होतं की तुम्हाला जर मैदानावरती तुमच्या संघाला या लीग स्टेजमध्ये जर अंक मिळवून द्यायचे असतील तर निश्चितच तुम्हाला या मैदानावरती टिकावं लागेल. फलंदाजांबद्दल सांगायचं झालं तर स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय अनुप स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आदित्य नॉन स्ट्राईक एंड होल्ड करताना पाहायला मिळालाय. 12 चेंडूंवरती तुम्हाला 20 धावा करायच्या. जिमी 11 80-10. जर तुम्हाला या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव, आपल्या संघाचं नाव, आपल्या संघ मालकांचं नाव आणि आपला खेळ हा सर्वांपर्यंत पोहोचवायचा असेल तर निश्चितच तुम्हाला या मैदानावरती तुमच्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल. आदित्यसाठी प्रत्येक षटकारात 100 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय परेश पाटील यांच्याकडून. गोलंदाजी करण्यासाठी आकाश येतोय. खारेपाट प्रीमियर लीग बद्दल बोलायचं झालं तर या लीग मध्ये आपल्या
गावागावातील प्रत्येक खेळाडूला आपला खेळ हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा केला गेला. यावेळेस मात्र आपण पाहतोय पडला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेला. पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली. ॲज पर लॉ नंबर 22चा इशारा पंचांमार्फत केला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22चा अवलंब या ठिकाणी केला गेला आणि यावेळेस धावफलकावरती ही धाव नोंदवली गेली आहे. समीकरणामध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. 12 चेंडूंवरती 19 धावांची गरज. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र मैदानावरती थोडस कोऑर्डिनेशनची कमी पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाजांमध्ये ते कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. जर तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल तरच तुम्ही मैदानावरती चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकता. यावेळेस विकेट जाते की काय अशी शंकेची पाल ही मनामध्ये चुकचुकली होती. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजाने ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, कट केला गेला होता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर फील्ड केलं गेलंय आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहतोय. आद्य सप्लायर्स मात्र संघाकडून पाहायला मिळालंय. आकाश गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा मानस आणि आतापर्यंत जर आपण पाहिला एका अवांतर चेंडूनंतर निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न हा मैदानावरती तो करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र जबरदस्त हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आता मात्र सामन्यामधील हवा काढली की काय. येणाऱ्या 10 चेंडूंवरती 12 धावांची गरज. अजूनही प्रयत्नांची जर पराकाष्ठा तुम्ही केलीत तर मैदानावरती एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतोय. आकाश कमबॅक करणार का. आक्रमण केलं गेलंय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स एव्हर. आखूड टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळतोय. चेंडू बॅट वरती व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये आणि याच कारणामुळे आपण पाहतोय केवळ एक धाव मिळतंय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल करतोय येणाऱ्या 9 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. एक जबरदस्त मॅच. व्हॉट अन अमेझिंग अँड वंडरफुल मॅच हा शिवरेच्या मैदानावरती आपण अनुभवतोय. क्रिकेटचा थरार ज्या पद्धतीने या खेळाला सुरुवात झाली, मी म्हटलं होतं अंत भला तो सब भला. मात्र ही मॅच कोण फिनिश करणार. यावेळेस मात्र कहाणी में आया हुआ और एक ट्विस्ट. मैदानावरती आपण पाहतोय मी म्हटलं होतं की मॅच दोन्ही स्थितीमध्ये दोन्ही संघांकडे 50-50 वळले आणि अशा वेळे ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज आकाशने. कमान डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आता मात्र समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतोय. 8 चेंडूंवरती 11 धावांची गरज. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा अशा पद्धतीने मैदानावरचं गणित. यावेळेस मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर पंचा चेंडू. नो आहे.
निश्चितच पिचच्या बाहेर चेंडू पडला आणि त्याच कारणामुळे आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 21चा अवलंब केला गेला आणि प्रत्येक नो नंतर फ्री हिट. यावेळेस जरूर गती परिवर्तन केलं होतं. डीप स्कोअर लाईक रिझनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं गेलंय तोपर्यंत दोन्ही फलंदाज इतके चतुर आणि चाणाक्ष आहेत की एकदा जरूर धावफलकावरती पूर्ण करतायत आणि एका धावेने धावफलकाचं जर गणित आपण पाहिलं तर 62 धावा धावफलकावरती लागल्यात आणि येणाऱ्या 7 चेंडूंवरती 9 धावांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. दोन्ही संघांना संधी दिली गेली आहे खारीबाग प्रीमियर लीग. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक मिड विकेट बॉल लाईनच्या वरून. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. कम ऑन डीजे मास्टर. थँक्यू सो मच डीजे मास्टर. येणाऱ्या 6 चेंडूंवरती जिंकण्यासाठी मात्र 3 धावांची गरज आहे. तो आने वाली 6 गेंदें जीतने के लिए 3 रनों की दरकार. बहुत ही बढ़िया मैच इस वक्त हशूर के मैदान के ऊपर. या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्यामधील तुम्हाला बेस्ट द्यावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघानं ज्या पद्धतीने या मॅच मध्ये कमबॅक केलाय. प्रथमतः त्या इनिंगला सुरुवात झाल्यानंतर विकेट जरूर पाहायला मिळाल्या होत्या. उत्तरार्धाच्या खेळामध्ये जिमी 1180 संघाचं कौतुक करावं लागेल ज्यामध्ये कुंजलची खेळी ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वैयक्तिक 40 धावांवरती तो मैदानावरतून परतला. त्यानंतर मैदानावरती आलेला रघुने देखील एक चांगली खेळी साकारली. त्यानंतर आलेला अनुप 1 धावांवरती बाद झाला. त्यानंतर आलेला आदित्य आणि या पादीला साकारलं आणि त्यानंतर आपण पाहतोय गंधार मैदानावरती गेला आणि त्याच बरोबरीने नॉनस्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आदित्य. येणाऱ्या 6 चेंडूंवरती 3 धावांची गरज या मैदानावरती आपण पाहतोय. 6 चेंडू 3 धावा. राईट डाम ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचं मोठं अपील हे मैदानावरती केलं गेलंय आणि गंधार बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट डाऊन. अतिशय महत्वाच्या क्षणी केलेली ही विकेट. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अजय आणि अतुल गोगावले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आई माऊली तुझ्या कृपेने. जबरदस्त संगीत आज आजच्या दिवसामध्ये डीजे मास्टर आशुतोष डीजे मास्टर आशू. आणि येणाऱ्या 5 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. या मैदानावरती काही होऊ शकतं. द रेस्ट वॉज द हिस्ट्री. आपण जर क्रिकेटच्या इतिहासामधील पानं उलगडून जर पाहिली तर तुम्हाला असे अनेकसे रेकॉर्ड मैदानावरती पाहायला मिळतील. त्यामुळे मॅच जबरदस्त स्थितीमध्ये पाहायला मिळते. 5 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाला मनोज. राईट अमोर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय.
मैदानावरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट, ज्या पद्धतीने रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी यांना क्रीजवरती आपण धावा पूर्ण करताना पाहतो, त्याचबरोबरीने विराट कोहली देखील रनिंग बिटवीन द विकेट्स यांच्यामध्ये अतिशय क्विक पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र केवळ एका धावेची गरज. या सामन्यामध्ये पूर्णतः डॉमिनेट केलंय जिमी 11 80 संघानं प्रतिस्पर्धी आद्य सप्लायर्स मात्रोळी संघाला. एक जबरदस्त इनिंग, एक जबरदस्त टीम परफॉर्मन्स, फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल. आणि यावेळेस आपण पाहतोय कपरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर, विजयी चौकार. आणि विनंती करतोय की येताना दोन्ही संघांनी हस्तांदोलन करून यायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे तुम्ही येताना दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच यायचं आहे. आणि एक जबरदस्त आयोजन सन्मान्य निलेश दादा, सन्मान्य अमितजी नाईक. विनंती करतो यानंतर होणारा सामना मैदानावरती रंगणारा आयुषी सुपर किंग लोणगर विरुद्ध आद्य सप्लायर्स मात्रोळी. यानंतर जरूर मैदानावरती एक चांगली लढत पाहायला मिळतील. आद्य सप्लायर्स मात्रोळी तुम्हाला मी बेस्ट ऑफ लक देतोय, त्याचबरोबरीने आयुषी सुपर किंग लोणगर यांना देखील मी मैदानावरती बेस्ट ऑफ लक देतोय, कारण यानंतर होणारा सामना आपला. जिमी 11 80 संघ मालकांनी आतापर्यंत बक्षिसाची लयलूट केली आहे आणि या मैदानावरती त्यांच्याकडून जवळपास सर्व त्यांच्या खेळाडूंना उत्साहित आणि प्रेरित करण्याचं काम केलंय आणि त्यांना मोटिवेट करण्याचं काम हे संघ मालकांनी केलंय. सन्मान्य संघ मालक पांडुरंगजी म्हात्रे यांच्याकडून येणारं हे पारितोषिकांबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत बक्षिसांची लयलूट ही आपण मैदानावरती पाहतोय आणि अतिशय जबरदस्त